आजचा व्हिडिओ त्या महिलांसाठी ज्या महिला आपल्या नवऱ्याला देव मानतात, अक्षरशः परमेश्वरही मानतात, सगळं काही मानतात. कारण लग्नाच्या अगोदर त्यांच्यासाठी फक्त वडील भाऊ हे सगळ्यात महत्त्वाचे असतात, आपला आधारस्तंभ असतात. पण लग्न झाल्यावर नवरा हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला प्रथम दर्जाचा असा आधारस्तंभ असतो. खूप काही असतं, म्हणजे कुठलीही गोष्ट नवऱ्याला विचारल्याशिवाय करायची नाही. मी हे करू का, ते करू का, उठता बसता त्यांनी खाल्लं का, प्यायलं का, त्यांना काय हवं नको, त्या प्रत्येक गोष्टीची काळजी ही बायको करत असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीची, काय लागलं, खुपलं, आजारपण आलं, कुठे काही कमी पडलं, पैशाची मदत असेल तरी इवन जे साठवलेले पैसे आहेत ते सुद्धा ती बायको आपल्या नवऱ्याला मदत करत असते. कामाला न जाता साठवणीचे पैसे असतात ते करत असते. पण अशा काही महिला आहेत ना, त्या खूप विचित्र आहेत. जरा कोणी बाहेर काही गोड बोललं, सांत्वनपर बोललं, जरा टापटीप दिसलं, जरा चेहऱ्यावरून जरा स्माईल दिली, काही गोड तुमचं कौतुक केलं, जरा चौकशी केली का लगेच बोलतात. का बरं? तुमचं तिथं प्रेम क्षणात संपून जातं का नवऱ्यावरचं? म्हणजे एक विश्वास असतो, तो विश्वास तुमचा कुठे जातो? जेव्हा आपण लग्नाच्या वेळेला 7 फेरे घेतो, तेव्हा आपण एक वचन दिलेलं असतं विश्वासाचं. त्या महिला थोडासा रुबाब रुबाब दिसला, थोडंसं एक अट्रॅक्शन दिसलं, तर लगेचच संपून जातं का सगळं ते? दिसण्यास खूप येतात. आता बहुतेक महिला पुरुषांना नावं ठेवतात, की बाई निघाली म्हटलं, की लगेच तिच्याकडे बघायचं, तिच्याकडे कमेंट पास करायच्या, वाईट-वाईट बोलायचं, घाणेरडी नजर ठेवायची. पण पण हे सगळं अपवादास्पदसुद्धा आहे. कारण महिलासुद्धा अशा आहेत, की ज्या त्यांचं घर, संसार सगळं काही चांगलं असताना काय बोलणार, आता हे बोलायला सुद्धा चुकीचं वाटते. विश्वास का तोडता? चुकीचं आहे की नाही? आणि खरं तर ना खूप दिसायला बघायला मिळतं ह्या गोष्टी, पण आपण सगळेजण दुर्लक्ष करत असतो, कारण आपल्याला काही या गोष्टींची घेणं-देणं नसतं. पण ह्या सगळ्या गोष्टी का असाव्यात? कधी-कधी भीती वाटते, की जी काही प्रगती होत चाललेली आहे ना आपल्या कंट्रीची, ती पुढे जाऊन एवढी काही प्रगती होऊ नये ना, जेणेकरून आपल्या हातात काही नसावं. कारण अक्षरशः खूप डेंजर होत चाललेलं आहे. कोणी कुणाचं राहिलेलं नाही आहे असं दिसून येतं. पुरुष मंडळी म्हणतात, की महिलांनी जरा कपडे चांगले घालावेत. मग आम्हीही चांगले बोलू, चांगलं बघू. पण काही जण महिलांनी भरपूर अंगभर जरी कपडे घातले, तरीही कमेंट पास करतात, की "वॉव! नाईस." आणि महिलांचं तर तेच झालेलं आहे. तर महिलांचा फॅडच झालेला आहे. ते एक म्हणतात ना, ट्रेंडिंग झालेलं आहे, की त्यांचं रिलेशन चांगलं असतानासुद्धा ते त्यांच्या लाईफमध्ये चांगले असूनसुद्धा त्यांची बाहेर अफेअर्स आहेत. अक्षरशः डेंजर वाटतं सगळं. ह्या गोष्टी नसाव्यात, कारण आपले संस्कार आपण दाखवत असतो आणि हेच संस्कार मुलांमध्ये सुद्धा आपोआप येतात. जर तो व्यक्ती तसा असेल ना, आपोआप त्यांची मुलंही तशीच घडत असतात. बस एवढंच म्हणणं असतं, की प्रगती व्हावी, आपल्या कंट्रीची प्रगती व्हावी, पण एवढीही होऊ नये, की जेणेकरून पुढे जाऊन आपण म्हातारे झालो, की आपल्याला भीती वाटावी.